पनवेलमध्ये अँब्युलन्स चालक मालक जनहित संस्थेच्या नामफलकाचं अनावरण उत्साहात पार पडलंय। उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू झालेल्या या संस्थेचं उद्घाटन महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी आमदार विक्रम पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र नाईक आणि प्रभाकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक करत रुग्णसेवा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। महापौरांनी रुग्णाची आर्थिक लूट होऊ नये आणि सेवा ही समाजसेवा म्हणूनच करावी असं आवाहन केलंय। संस्थेचे पदाधिकारीही परवडणाऱ्या दरात सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। चालक मालक जनहित संस्था पनवेल ही शासन मान्य संस्था आहे। त्यांच्या आजच्या या ग्रामीण रुग्णालयाच्या युनिटच्या उद्घाटन प्रसंगी आपणामध्ये उपस्थित आरपीआयचे नेते आमचे मित्र प्रभाकर कांबळे या इथे आमचे मित्र आणि या संपूर्ण वाहतूक संघटनेला ज्यांनी अतिशय आतापर्यंत बळ दिलं असे आमचे मित्र रवीजी नाईक, आमचे सरचिटणीस रुपेशजी नागवेकर, आमच्या दगाडीच्या पत्रकार रुपालीताई आणि उपस्थित सर्व आपण चालक मालक संघटनेचे सदस्य। खरोखर म्हणजे एखादा व्यवसाय हा अडचणीच्या काळातला कसा अँब्युलन्स सेवा हा व्यवसाय, कारण एखाद्याला रुग्णाला अडचण होते तेव्हाच तो अँब्युलन्सची मागणी करतो। पण आपण तुमच्या संस्थेच्या नावामध्ये जनहित आहे, त्यामुळे आपण व्यापक जनहिताचा विचार करून सेवा वृत्तीने या व्यवसायाचा आपण जास्तीत जास्त आपण लाभ द्यावा अशी मी आपणास या प्रसंगी खरोखर विनंती करतो। आणि आपण सर्वजण व्यापक जनहित करून आज एकत्र आलाय। रवीजी बोलले की आपण सर्व एका छत्रछायाखाली आलेला सर्वांनी एकत्र येऊन आजचं युनिटचं उद्घाटन ठेवलं, त्यामुळे मी तुम्हाला प्रथम सर्वांना धन्यवाद देतो। मी एवढंच या निमित्ताने सांगेन की आपण व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाला तर आपण जास्तीत जास्त सेवा वृत्तीने करावाच, पण आपण ह्या भागात राहतो, या भागामध्ये जास्ती करून रहिवासी पण आहेत, त्यांनी आपल्याला कुठली नावं ठेवली नाही पाहिजे, त्यांनी आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे। पण कोणी आपल्याला चांगलं म्हटलं तर आपण म्हणतो ना एखाद्याची दुवा कामाला येते, तर त्यांनी जर आपल्याला चांगल्या दुवा दिल्या तुमच्या या व्यवसायाला चांगले दिवस नक्कीच होते। आपण अडचणीच्या काळात रुग्णांना सेवा देता आम्हाला खरोखर चांगली गोष्ट आहे। आपण असेच एकत्रित काम करा आणि कराल, व्यापक जनहिताचा जे आपल्या संघटनेच्या नावामध्येच आहे याचाही विचार आपण कराल अशी मी आशा बाळगतो। तुम्हाला या तुमच्या युनिटच्या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देतो। तुम्हाला जी काही मदत भविष्यात लागेल, ज्या काही अडचणी लागतील त्यासाठी मी आहेच। आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, आमचे रवीजी आहेत, सगळे आमचे भारतीय जनता पार्टी, महायुती, आरपीआयचे नेते पण आपल्या सोबत आहेत, तेही आहेत। आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू, तुमच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला जे काही अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू या प्रसंगी ग्वाही देतो। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही शाखा उघडली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। गुढीपाडव्याच्या नववर्ष हिंदू सणाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।